नमस्कार. आपण पाहत आहात GST न्यूज आवाज महाराष्ट्राचा. कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी श्रीराम प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, ग्रामदैवत जगदंबा माता तसेच श्री 1008 धर्मनिष्ठ राजगुरू अनंत विभूषित परिव्राजकाचार्य महाराज, पीठाधीश्वर महामंडलेश्वर दत्तात्रय रत्नमहा तपस्वी परमपूज्य स्वामी शिवानंदगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने चासनळी येथे श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मनीष दिनकर गाडे, संदीप दिनकर गाडे व गाडे परिवार यांच्या वतीने श्रावण शुद्ध प्रतिपदा गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट ते शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट या कालावधीत या पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दररोज दुपारी 12 ते 4 या वेळेत साई भक्त किशोर भाऊ लासुरे यांच्या सुश्राव्य वाणीतून श्री साई चरित्र पारायण वाचन करण्यात आले. यावेळी चासनळी तसेच परिसरातील महिला व साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहत होते. दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता श्री साई चरित्र 53व्या अध्यायाचे अर्थात अवतरणिकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर दुपारी 1 ते 4 या वेळेत देवरगाव मठाचे सुजित महाराज तिडके यांची कीर्तन सेवा झाली. त्यांनी या आपल्या कीर्तनातून साईबाबा व संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या कार्याची महती सांगितली. यानंतर श्री साई चरित्र ग्रंथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ज्ञानेश्वर भजनी मंडळाने जय जय रामकृष्ण हरी च्या गजराने वातावरण भक्तिमय केले. हरिनामाच्या गजरात साई भक्तांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत नृत्य व फुगडी खेळत साई भक्ती भावाने साई चरणी आपली सेवा अर्पण केली. दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत शेगाव अहिल्यानगर येथील धर्माचार्य सुधाकर महाराज आहेर यांची कीर्तनरूपी सेवा झाली. कीर्तनानंतर दहीहंडी फोडून या भक्तिमय सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी कोपरगाव तालुक्याचे विद्यमान आमदार विवेक भैया कोल्हे यांनी उपस्थित राहून गाडे परिवाराचे कौतुक व आभार व्यक्त केले. तसेच महिला मंडळ व साई भक्तांना पारायण सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसाद व भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या संपूर्ण सोहळ्यामुळे चासनळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. गाडे परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. प्रतिनिधी नवनाथ उल्हारेसह सुरेंद्र गडवे. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. GST न्यूज आवाज महाराष्ट्राचा. या ठिकाणी आमचे सहकारी मनीषराव गाडे आणि संदीपराव गाडे यांच्या वतीने साई चरित्र पारायण सोहळा चासनळी या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी हबप सुधाकर महाराज आहेर यांच्या मधुर वाणीतून कीर्तनाची सेवा पार पडली. त्याचप्रमाणे ज्यांनी या कथेचं वाचन या ठिकाणी केलं असे आमचे दुसरे महाराज किशोर भाऊ लासुरे वारी आणि शिंगव या ठिकाणून आलेले होते. जवळपास 70हून अधिक पारायणार्थी या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून वाचन करत होते. अतिशय स्तुत्य उपक्रम गाडे परिवाराच्या वतीने हा घेण्यात आला. जवळपास 8वं वर्ष आहे. यामध्ये गाडे परिवारांनी अशा पद्धतीचा साई चरित्र पारायणाचं आयोजन केलेलं आहे. निश्चितपणाने साईबाबांचे विचार हे सर्व समावेशक होतं. प्रत्येक घटकाला घेऊन चालण्याचा संदेश, सबका मालिक एक, श्रद्धा आणि सबोरी हे संदेश साईबाबांच्या माध्यमातून आपल्या जगाला त्यांनी दिला. आणि आज साईबाबांची कीर्ती आटके पार म्हणजे जवळपास 100हून अधिक देशांमध्ये बाबांचे आज मंदिरं झालेले आहे. आणि हे फक्त शक्य झालं म्हणून साईबाबांच्या विचारांच्या ताकदीमुळं हे शक्य झालं. स्पॅनिश असल, अमेरिका असल, जर्मनी असल, वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांचे विचार या साई चरित्राच्या माध्यमातून पोहोचले आणि ते आयोजन करून पुढच्या पिढीला देखील साई चरित्राचं
वाचन व्हावं, माहिती व्हावी, हा उपक्रम घेतल्याबद्दल मी गाडे परिवाराचं पुनश्च एकदा अभिनंदन व्यक्त करतो. धन्यवाद. साई चरित्र पारायण सोहळा आज या मोठ्या उत्साहाने या ठिकाणी गाडे वस्तीवर अतिशय आनंदाने साजरा होत आहे. आणि या गाडे परिवाराचे फार फार मोठे श्रेय या कार्यक्रमात लाभलेले आहे. कारण या ठिकाणी त्यांनी हा पारायण सोहळा सर्वसामान्य महिलांसाठी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल फार त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. या पारायणाचे अनेक अनुभव सांगता येतील, अनेक महत्व सांगता येईल. कारण पारायणाने किशोर भाऊ लासोरे यांच्या वाणीने आम्हाला बाबांच्या हयातीत असणारे साई भक्तांचे प्रत्यक्ष दर्शन व्हावा इतका अनुभव करायला मिळाला. कारण असं वाटायला लागलं हा पारायण सोहळा चाचणारी या ठिकाणी नसून आम्ही प्रत्यक्षात शिर्डीत अनुभव करतोय, अनुभव घेतोय. असे प्रसंग आम्हाला डोळ्यासमोर उभे केले त्या किशोर भाऊ लासूर यांनी. त्यामुळं या पारायण सोहळ्याचे फार फार कौतुक. आणि या ठिकाणी 2 शब्द सांगून मी थांबते. धन्यवाद.